नागपूरकडे जाणारा डिझेल टँकर अक्कलपाड्याजवळ जळून खाक, सुदैवाने जीवितहानी टळली। जामनगर बडोदा येथून नागपूरकडे जाणारा तब्बल 40,000 लिटर डिझेलने भरलेला टँकर साक्री तालुक्यातील अक्कलपाडा धरणाजवळ भीषण अपघातात आगीत भस्मसात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। सुदैवाने चालकाने प्रसंगावधान राखत उडी मारल्याने जीवितहानी टळली आहे। ही घटना सायंकाळी सुमारे 4:45 सुमारास अक्कलपाडा धरण परिसरातील आनंद सागर हॉटेल समोर घडली। जीजे 39 TB 6999 क्रमांकाचा डिझेल टँकर नागपूरकडे निघाला होता। मात्र पुढील वाहनाने अचानक ब्रेक लावल्यानंतर चालक अतुल कुमार यादव यांनी वाहनावरील नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला। वेग आणि टँकरमधील जड भारामुळे टँकर पलटी झाला। पलटी होताच डिझेल गळती झाली आणि काही क्षणांतच भीषण आग भडकली। आगीने संपूर्ण टँकरला वेढा घालत काही मिनिटांतच तो पूर्णतः जळून खाक झाला। घटनेची माहिती मिळताच साक्री पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक वळवी, उपनिरीक्षक राजेंद्र जाधव यांच्यासह पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन पोलिसांनी त्वरित खबरदारी घेत घटनास्थळापासून सुमारे 1 किलोमीटरपर्यंत वाहतूक बंद केली। आग आटोक्यात आणण्यासाठी धुळे महानगरपालिका यांच्या 2 अग्निशमन गाड्या तसेच साक्री आणि पिंपळनेर येथील प्रत्येकी 1 अग्निशमन वाहन घटनास्थळी दाखल झाले। अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू ठेवले। रात्री उशिरापर्यंत आग पूर्णपणे विझवण्याचे प्रयत्न सुरू होते। या अपघातामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना 2 ते 3 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। साक्रीकडे येणारी वाहतूक पर्यायी मसदी मार्गे वळविण्यात आली। पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठी जीवितहानी टळली असली तरी टँकर पूर्णतः जळून खाक झाला आहे।